कर्जत तालुक्यातील नेरळ गावाला बायपास समजला जाणारा पेशवाई रस्त्याचे काही भागात रखडलेले काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम केले जात असताना साकव मोरीचे काम अर्धवट राहिले होते। ती सर्व कामे प्राधान्याने सुरू करण्यात आली असून रस्त्याचे रखडलेले काम देखील वेगाने सुरू झाले आहे। दरम्यान त्या साकव पुलामुळे रस्ता बंद होण्याची शक्यता असून साकव बांधताना नैसर्गिक पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने कदाचित हा रस्ता बंद होऊ शकतो। कर्जत तालुक्यातील कल्याण कर्जत रस्त्यापासून आंबिवली गावाकडे आणि पुढे नेरळ कशळे रस्त्यावर बोरले असा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत होता। त्या रस्त्याने केवळ अवजड वाहने यांचाच प्रवास सुरू असायचा। त्यामुळे नेरळ गावात न जाता बाहेर जाणारा हा रस्ता बायपास रस्ता समजला जातो, परंतु रस्ता खराब असल्याने या रस्त्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती। या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेक वर्ष स्थानिक वाहन चालक यांना वाट पाहावी लागली। रस्ता प्रचंड खराब झाल्याने रस्त्यावरील वाहतूक जवळपास बंद झाली होती। ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याचे मजबूतीकरण केले तर रस्ता वाहतुकीस खुला होईल आणि नेरळ गावात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल अशी मागणी होत होती। वाहन चालक यांनी अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या रस्त्यासाठी विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते आणि त्यानुसारच मागील काही महिने बांधकाम विभागाने हा रस्ता मजबूतीकरणावर भर दिला। या रस्त्यावरील आंबिवली फाटक ते बोरले या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण जवळपास पूर्ण झाले। भास्कर व्हॅली समोरील लहान पुलाचे ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम पूर्ण होत आले। या महिन्याअखेरीस हा रस्ता वाहतुकीस खुला होणार असून साकव आणि भास्कर व्हॅलीपासून काही मीटरच्या काम देखील अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे हा रस्ता नेरळ गावाला वळसा घालून बाहेर नेणारा बायपास ठरतोय। त्यामुळे हा रस्ता वाहन चालक यांच्यासाठी मदतगार ठरणार आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ माथेर।